नमस्कार, सुषमा हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि आज आपण पियुष बनवतो आहे आणि पियुष जे आहे ते श्रीखंडापासून तयार केलं जाते. त्याच्यामुळे चवीला अगदी सुमधुर लागतं. म्हणजे तुमच्याकडे श्रीखंड अवेलेबल असेल ना, तर अगदी मिनटा 2 मिनिटाची रेसिपी आहे आणि ही एक ट्रॅडिशनल रेसिपी आहे. तुमच्याकडे जर श्रीखंड नसेल तर तुम्ही विकत आणू शकता किंवा जेव्हा केव्हा तुमच्याकडे श्रीखंड अवेलेबल असेल तेव्हा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता किंवा घरी श्रीखंड बनवूनही तुम्हाला प्यायची इच्छा असेल तर तुम्ही तेव्हाही हे तयार करू शकता. पियुष कसं बनवायचं हे आपण पाहूया. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया. पियुष बनवत आहे तर त्यासाठी अर्धा वाटी दही घेतलेलं आहे. तर दही फ्रेश घ्यायचं आणि खूप आंबट नको. आणि हे 2 टेबलस्पून श्रीखंड आहे. तर हे घरीच तयार केलेलं श्रीखंड आहे. केशर पिस्ता हे श्रीखंड आहे. तुम्ही रंग बघू शकता, केशराचा रंग याला आलेला आहे. आणि त्यानंतर ज्या वाटीने आपण दही घेतलं त्याच वाटीने हे 1 वाटी पाणी आहे. तर या पियुषची गंमत खरं तर या पाण्यामध्येच आहे. तर हे पाणी कुठलं आहे तर याच्यामध्ये मी श्रीखंड काढलं होतं. आता जस्ट गुढीपाडव्याला मी श्रीखंड बनवलं, तेच ते श्रीखंड आहे. 2 टेबलस्पून उरलं होतं आणि त्याला जे खूप सारं लागून होतं ना, तर त्याच्यामध्ये मी पाणी टाकलं 1 वाटी आणि ते सगळं पुसून घेतलं आणि ते हे पाणी आहे. खरं तर पियुषचा जन्म हा असाच झालेला. आमच्या लहानपणी काय आहे ना, की श्रीखंड संपलं की काय करायचो, की त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि ते पाणी पिऊन घ्यायचं. तर मजा यायचं ते पाणी पितानी. असं वाटलं की थोडंसं आंबट लागते पाणी, तर मग त्याच्यामध्ये साखर घालून घ्यायची आणि ते प्यायचं. आणि नंतर कालांतराने तेच पियुष झालेलं. म्हणजे असं सगळ्यांना वाटलं की अरे छान लागते हे प्यायला. हेच नाही तर इव्हन आम्ही बासुंदी करायची ना घरी, आमच्याकडे रबडी केल्या जायची. तर ती बासुंदी काढल्यानंतर त्या गंजाला जे खूप सारं लागलेलं असतं ना, त्यातही आम्ही पाणी टाकायचो आणि ते पिऊन घ्यायचं. एवढं माहिती होतं की हे चांगलं आहे प्यायला, हेल्दी आहे म्हणून ते पिऊन टाकायचं. आणि आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं टाकून घेऊया. म्हणजे पियुष मला वाटते असं तयार झालेलं की त्याची थोडीशी क्वांटिटी वाढूया किंवा त्याची टेस्ट थोडीशी अजून हे टाकून केल्याने असं होईल का, किंवा एकापेक्षा जास्त घरात असतील खाणारे तर त्याच्यानुसार मग त्याच्यामध्ये थोडेसे बाकीचे घटक ॲड केले गेले असं मला वाटतं. या श्रीखंडामध्ये वेलची पण टाकलेली आहे. आणि पिठी साखर टाकून घेते. तर पिठी साखर चवीनुसार तुमच्या घाला. मी 1.5 चमचा टाकून घेते. माझं श्रीखंड जे आहे ते थोडंसं आंबट गोड चवीचंच होतं, खूप गोड असं श्रीखंड नव्हतं ते. आणि तुमचं श्रीखंड जर प्लेन असेल ना तर मग थोडीशी वेलची पूड तुम्ही घाला. थोडेसे 1-2 काड्या जे आहे ते केशराच्या याच्यामध्ये टाकू शकता. आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया. आपलं हे फिरवून झालेलं आहे. आपण बघूया, रंग तर छान मस्त मिल्की रंग आलेला आहे एकदम. म्हणजे केशराचा आपला जो रंग होता ना तसा. आणि याची थिकनेस तुमच्यावर डिपेंड आहे. थोडंसं तुम्ही श्रीखंड जास्त घातलं तर थोडंसं हे थिक पण होतं. पण पियुष जे आहे ते थिक नसतं, असं पिल्या गेलं पाहिजे अशा याचं राहतं. आणि साखरेचं जे प्रमाण आहे ते थोडंसं चाखून बघायचं. म्हणजे कधी दही आंबट वगैरे असेल तर थोडीशी साखर जास्त लागू शकते. आणि परफेक्ट झालेलं आहे आपलं हे. आणि याला जर तुम्हाला छान असं गारेगार प्यायचं असेल ना तर थोडंसं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा लगेच प्यायचं असेल तर थोडेसे बर्फाचे 2-3 तुकडे याच्यामध्ये टाकून तुम्ही पिऊ शकता. आता मी या ग्लासामध्ये पोर करून घेते. आणि तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट थिकनेस झालेली आहे याची. रंग पण खूप सुरेख आलेला आहे रंग. म्हणजे ॲक्च्युली तुम्हाला कॅमेरात एवढा हे दिसत नसेल पण अगदी परफेक्ट रंग आलेला आहे. मिल्की म्हणजे व्हाईट नाही आहे किंवा क्रीम पण नाही. त्याच्यामधला जो रंग असतो ना आपला केशर टाकल्यानंतर जो रंग येतो ना, ते एक्झॅक्ट तसा रंग आलेला आहे. बघा, 1 ग्लास भरून अर्ध उरलेलं आहे. म्हणजे 1.5 ग्लास हे तयार झालेलं. म्हणजे एवढ्याशा श्रीखंडापासून आरामात 2 लोक शेअर करू शकतात हे. आणि थोडं पिस्ता टाकून आपण हे गार्निश करून घेऊया. बघू शकता सुपर दिसते आहे आणि सुपर लागते. आणि या रेसिपीचं काय आहे ना, तुमच्याकडे जेव्हा जेव्हा श्रीखंड केलं ना आणि श्रीखंड संपलं की तेव्हा तुम्ही हे पियुष बनवू शकता. इतकी मस्त आणि पटकन होणारी रेसिपी आहे. स्पेशल इथे तुम्हाला काहीही करायचं नाही आहे. मी आता हा ग्लास 15 ते 20 मिनिट फ्रीजमध्ये ठेवते आणि नंतर प्यायला घेते. आणि तुम्ही जर पियुषची रेसिपी अजूनही बनवली नसेल किंवा कधी ट्राय केली नसेल तर नक्की नक्की ट्राय करा. खूप छान लागते, अगदी अप्रतिम अशी होते. आणि रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.